नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। आम्हीच बनवलेल्या रस्त्यावरून येऊन आमच्यावरच टीका करू नका असा टोला रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता लगावला। महाविकास आघाडीनं केवळ टीकेसाठी टीका करू नये, विकासावर बोलावं असंही सामंत यांनी सुनावलं। मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे 3 लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी होतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी उरणमध्ये आयोजित सभेत ते बोलत होते। रविवार दिनांक 7 एप्रिल रोजी सकाळी मुंबई पुणे एक्सप्रेसच्या मुंबई लेनवरील नवीन बोगद्यामध्ये टेम्पोचालक विनोद यादव याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने समोरील कंटेनरला जोरात धडक दिली। या अपघातात चालक केबिनमध्ये अडकून त्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच मयत झाला। अपघात झाल्याचे समजताच अपघाताच्या ठिकाणी IRB पेट्रोलिंग, देवदूत टीम, बोरघाट वाहतूक पोलीस यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, लोकमान्य ॲम्ब्युलन्स सेवा, मृत्युंजय देवदूत टीमनं मदतकार्य केलं। सुनील तटकरे यांना विजयी करण्यासाठी आता महायुतीकडून जोरदार प्रचाराला सुरुवात करून दिली आहे। यातच रायगड लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं अलिबाग येथे तालुका स्तरावर मित्रपक्ष, भाजपच्या बूथ कार्यकर्ता आणि सुपर वॉरियर्स संमेलन पार पडलं। यावेळी लोकसभा निवडणुकांसंदर्भात नियोजन देखील मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बैठकीत ठरवण्यात आलं। सर्वाधिक मताधिक्यानं महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना विजयी करू असा निर्धार या बैठकीत करण्यात आला। तर सर्व भाजपा नेते आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी महायुतीचा धर्म पाळणार असून तटकरेंना ऐतिहासिक मतांनी संसदेत पाठवणार अशी ग्वाही दिली। मावळ मतदारसंघातून शिंदेगड शिवसेनेचे लोकसभा उमेदवार श्रीरंग बारणे निवडणूक रिंगणात पुन्हा उतरलेत, तर रायगड लोकसभा निवडणुकीत महायुतीचे सुनील तटकरे निवडणूक लढवित आहेत। मात्र महायुतीच्या उमेदवारांनी प्रचारास सुरुवात केली असली तरी महायुतीतील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टीला दोन्ही उमेदवार विश्वासात घेत नाहीत, त्यामुळे मानसन्मान मिळत नाही तोपर्यंत प्रचारात सहभागी होणार नाही अशी भूमिका घेण्यात आली। या संपूर्ण परिस्थितीबाबत विचार विनिमय आणि पुढील दिशा जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्या उपस्थितीत बैठकीत ठरवण्यात आली। रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचाराचा नारळ रायगडच्या पोलादपूरमधील पितळवाडी येथे फुटला। यावेळी त्यांच्यासमवेत स्थानिक आमदार भरत गोगावले उपस्थित होते। महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्यावर आमदार भरत गोगावले यांच्यासह सुनील तटकरे यांनी देखील टीकेची झोड टाकली। गीते यांनी मागील 10 वर्षात कोणते विकास काम केले हे दाखवा आणि विकास गोगावले यांच्याकडून 1 लाखाचं बक्षीस घेऊन जा अशी खोचक टीका तटकरे यांनी गीतेंवर केली। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माणगाव येथील जे गांधी मेमोरियल हॉल येथे 32 रायगडमधील श्रीवर्धन मतदारसंघातील मतदार अधिकाऱ्यांसाठी पहिलं प्रशिक्षण संपन्न झालं। यावेळी महेश पाटील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 32 रायगड लोकसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन तसंच विकास रंगराव गारुडकर तहसीलदार माणगाव यांनी मतदान अधिकाऱ्यांना 32 रायगड लोकसभा श्रीवर्धन मतदारसंघातील मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पाडाव्यात यासाठी तोंडी आणि प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिलं। अधिकाऱ्यांनी EVM, बॅलेट युनिट तसंच VVPAT यंत्राविषयी माहिती जाणून घेतली। डॉक्टर विजय कोकणे, संचालक जनशिक्षण संस्थान रायगड यांचा गोवा येथे कॅम्ब्रिज डिजिटल युनिव्हर्सिटी विद्यापीठ द्वारा दक्षिण गोवा येथे आयोजित आंतरराष्ट्रीय दीक्षांत सोहळा पार पडला। या कार्यक्रम प्रसंगी महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण विकास, समाजकार्य, लेखन आणि संशोधनासाठी त्यांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली। या प्रसंगी गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, युरो आशिया विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सेबॅस्टियन मेंडेस, व्यंकटेश्वर मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ललित कुमार सागर, ग्लोबल युनिव्हर्सिटी ऑफ बोस्टनचे प्रेसिडेंट संजीव कुमार बनिक उपस्थित होते। महाडमधील बिरवाडी वेरखोले येथे पहिल्यांदाच फौजी चषक कबड्डी स्पर्धा संपन्न झाल्या। नवनिर्माण कबड्डी असोसिएशन बिरवाडी विभाग यांच्या मान्यतेनुसार तानाजी मोरे मित्रमंडळाकडून या कबड्डी स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या। या स्पर्धेसाठी एकूण 32 संघांनी सहभाग घेतला होता। स्पर्धेमध्ये जय काळभैरव आमशेत संघानं प्रथम क्रमांक पटकावला, तर भैरवनाथ शेलटोली संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला। तसंच श्री काळभैरव आकले संघ तृतीय क्रमांक, तर जय हनुमान रानवडी संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला। या स्पर्धेसाठी अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती।
कोकण एज्युकेशन अकॅडमीची निर्मिती झाल्यास कोकणातील विद्यार्थी प्रशासनात अग्रस्थानी असेल. सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न केल्यास कोकण एज्युकेशन अकॅडमीची निर्मिती होण्यास वेळ लागणार नाही, असं प्रतिपादन कोकण विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष जयवंत दरेकर यांनी केलं. कोकण विकास समितीने कोकण एज्युकेशन अकॅडमी निर्माण होण्यासाठी कोकणातील मान्यवरांच्या उपस्थितीत एक चर्चासत्र आयोजित केलं होतं. त्यावेळी आपलं मत व्यक्त करताना जयवंत दरेकर बोलत होते. आगामी लोकसभा निवडणूक, आगामी काळात साजरे होणारे सण उत्सवांच्या काळात शहर आणि ग्रामीण भागात कुठलीही अनुचित घटना घडू नये, शांतता सुव्यवस्था कायम राहावी, तसंच आदर्श आचारसंहितेचं काटेकोरपणे पालन व्हावं या उद्देशानं जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या सूचनेनुसार आणि पोलीस उपअधीक्षक शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांच्या नेतृत्वाखाली नागोठणे शहरातून पोलिसांचे नागोठणे शहरात पथसंचलन करण्यात आलं. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.